श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. क्रोध. स्वामी समर्थ महाराजांचे क्रोधाविषयी विचार. राग हा मनाला बांधून ठेवणारा दोर आहे. तो सोडला की मन मुक्त होते. जो व्यक्ती रागीट असतो त्याचे मन बंधनात असते. एकदा का मनाला बांधून ठेवणारा दोर म्हणजे राग सोडला की मन मुक्त होते. जितका राग वाढतो तितकी बुद्धी कमी होते. म्हणून प्रथम बुद्धी वाचवा. राग आला की माणूस सारासार विचार करू शकत नाही. त्याच्याकडे असलेले ज्ञान त्याला उपयोगी पडत नाही. तो योग्य पद्धतीने विचार करू शकत नाही. म्हणजे त्याची बुद्धी कमी होते. म्हणून प्रथम बुद्धी वाचवा. म्हणून आपला राग हा आपल्या ताब्यात असावा. रागावर नियंत्रण असायला हवे. आपण रागावर नियंत्रण ठेवले की आपले मन शांत राहते आणि आपली बुद्धी काम करते. आपली बुद्धी शाबीत राहते. त्यामुळे राग कमी करा आणि बुद्धी वाचवा. राग एकदा पेटला की चांगला मनुष्यही चुकीच्या वाटेला जातो. राग पेटला की चांगला मनुष्यही सदसद विवेक बुद्धीनुसार काम करू शकत नाही. माणसाचा राग अनावर झाला की त्याचा ताबा सुटतो. तो वाटेल ते करतो, वाटेल ते बोलतो. त्याच्या मनाविरुद्धच्या गोष्टी तो करत असतो. त्यामुळे राग पेटला की चांगला मनुष्य हा चुकीच्या वाटेला जातो. आपण काय करतो यावर त्याचं नियंत्रण राहत नाही आणि चांगला मनुष्य हमखास चुकीच्या गोष्टी करून बसतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा अगोदरच आपण रागाला आवरायला हवे, सावरायला हवे. म्हणजे आपल्या हातून कोणत्याही वाईट गोष्टी घडणार नाहीत. राग येणे स्वाभाविक, पण तो धरून राहणे ही चूक. राग येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो मानवी स्वभावाचा एक भाग आहे. परंतु राग मनात धरून राहणे ही फार मोठी चूक आहे. आपण एखाद्याविषयी मनात राग धरून राहिलो तर आपले मन दूषित होते आणि विपरीत गोष्टी आपल्या हातून घडू लागतात. त्यामुळे राग जरी आला तरी आपण तो मनात धरून ठेवणे हे खूप चूक आहे. राग हा क्षणिक असावा. म्हणजे राग हा तात्पुरत्या स्वरूपाचा असावा. तो आपण मनात धरून ठेवता कामा नये. जर आपण राग मनात धरून ठेवला तर आपले मन दूषित होते आणि आपल्या मनात सतत वाईट विचार येत राहतात. त्याने आपल्या हातून चुकीची कृती घडू शकते. म्हणून राग मनात धरून ठेवू नका. जिथे राग असतो तिथे समाधान कधी येत नाही. समाधान असण्यासाठी मन शांत असावे लागते. परंतु राग येत असेल तर आपले मन शांत राहू शकत नाही आणि शांत मन नसेल तर आपणाला समाधान भेटू शकत नाही. अशांत मन म्हणजे असमाधानी मन. म्हणून माणसाने नेहमी रागाचा त्याग करायला हवा. म्हणजे आपणाला समाधान भेटेल. जिथे राग असतो त्या ठिकाणी समाधान कधीही येत नाही. त्यामुळे राग टाळा आणि समाधान मिळवा. श्री स्वामी समर्थ. रागाच्या क्षणी बोललेला शब्द बाणासारखा असतो. धक्का लागतोच. आपण रागात असेल तेव्हा शांत असायला हवे. जर आपण रागाच्या भरात शब्द बोलला तर तो शब्द बाणासारखं काम करतो. ज्याप्रमाणे बाणाने झालेली जखम खूप खोल असते, तसेच ते शब्द बाणासारखे असल्याने त्या शब्दाने समोरच्याचं मन खूप दुखावलं जातं. त्याच्या मनाला खूप खोलवर जखम होते आणि ती जखम इतकी बेसूर आणि नासूर बनते, ती जखम कधीही बरी होऊ शकत नाही. म्हणून रागाच्या भरात कोणीही वाईट अभद्र बोलू नये, कारण त्याने झालेली जखम कधीही भरून येऊ शकत नाही. रागाच्या तावात बोललेले शब्द बाणाचेच काम करतात. समोरच्या व्यक्तीच्या मनाला
त्याने खूप खोलवर अशी इजा होऊ शकते, जखम होऊ शकते. रागाने बोललेले शब्द व्यक्तीच्या मनाला इतके लागतात की ती व्यक्ती ते शब्द कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे आपण शब्द वापरताना जपून वापरावे, रागात शांत राहावे. राग मनावर धुके आणतो. धुक्यात सत्य कधी दिसत नाही. ज्याप्रमाणे धुकं पडल्यावर आपणाला समोरचं काही दिसत नाही, त्याचप्रमाणे राग हा आपल्या मनावर धुकंच आणतो आणि धुक्यामध्ये सत्य गोष्टी दिसत नाहीत. आपणाला योग्य अयोग्य कळत नाही. त्यामुळे आपण आपल्या रागावर ताबा ठेवायला हवा. राग हा मनाला कलुषित करतो, मनाला दूषित करतो. राग हा आपल्यावर विपरीत परिणाम करतो. ज्याने रागावर संयम ठेवला तोच खरा ज्ञानी. जो व्यक्ती संयमाने वागतो तो व्यक्ती खरा ज्ञानी ठरतो. जो व्यक्ती आपल्या रागावर संयम ठेवतो, ताबा ठेवतो, तो व्यक्ती सारासार विचार करू शकतो, सदसद विवेकबुद्धीने काम करू शकतो. त्याचं मन शांत राहतं आणि तो योग्य प्रकारे सर्व गोष्टी ऐकून योग्य प्रकारे निर्णय देऊ शकतो आणि नवीन गोष्टी देखील शिकू शकतो. म्हणजे रागावर संयम ठेवतो तोच ज्ञानी ठरतो. रागाशी झगडू नका, त्याच्या मुळात असलेल्या अहंकाराला पहा. राग का येतो तर आपल्या अंगी असणाऱ्या अहंकारामुळे. रागाच्या मुळाशी अहंकार, गर्व, अभिमान असतो. रागाच्या मूळ कारणाचा आपण विचार केला पाहिजे. त्याचं मूळ कारण शोधलं तर अहंकार हेच कारण आपणाला मिळतं. त्या अहंकाराला दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या दिवशी आपला अहंकार दूर होतो त्याच दिवशी आपला राग देखील दूर होतो आणि समाधानी मन आपणाला मिळते. शांत मन आपणाला पाहायला मिळते आणि आपला विकास होतो, आपली बुद्धी वाढते, आपलं ज्ञान वाढतं आणि आपण सुखमय जीवन जगू शकतो. त्यामुळे रागावर ताबा मिळवा, त्यासाठी अहंकार दूर करा. राग म्हणजे मनात उठलेले वादळ. शांततेनेच ते निवते. ज्यावेळी आपणाला राग येतो तो राग म्हणजे काय असतो तर आपल्या मनात उठलेलं एक वादळ असतं. यावेळी आपण या वादळाला शांत कसं करायचं तर ते शांत करण्यासाठी आपण स्वतः शांत राहायला हवं. राग आल्यावर आपल्या मनात नको नको ते विचार येतात आणि आपल्या हातून न घडणारी कृती घडते, वाईट कृती घडते, समोरच्याचं मन दुखावलं जातं. आपण यावेळी खूप अशांत असतो आणि आपल्या हातून काय घडतं याचं देखील आपणाला भान राहत नाही. अशावेळी आपण जर मन शांत ठेवले तर आपण अयोग्य कृती करत नाही. आपण शांत राहिल्याने आपला फायदा होतो आणि आपल्या हातून कोणतीही चुकीची कृती घडत नाही. त्यामुळे रागाला शांत करण्यासाठी शांत राहणे खूप गरजेचे आहे. रागाचे मूळ तृष्णेत असते. जास्त अपेक्षांनी राग जन्मतो. राग का निर्माण होतो? मोह, लालसा आणि अपेक्षा ठेवली की राग निर्माण होतो. आपण आपल्या अपेक्षा खूप ठेवल्या, एखाद्या गोष्टीविषयी मोह धरला, एखाद्या गोष्टीची लालसा धरली आणि त्या गोष्टी आपणाला नाही मिळाल्या तर आपला राग अनावर होतो. म्हणून अपेक्षा वाढतात तेव्हा राग देखील वाढतो. अशावेळी आपण आपल्या अपेक्षा कमी ठेवल्या किंवा नाहीच ठेवल्या तर आपणाला राग येणार नाही. म्हणजेच रागाचं मूळ हे मोह, लालसा, हव्यास आणि अपेक्षा याच्यात असतं. या गोष्टी कमी केल्या तर आपला राग आपोआप कमी होतो, शांत होतो. त्यामुळे राग शांत करण्यासाठी अपेक्षा ठेवू नका. भावना जपाव्यात पण रागाला घर करू देऊ नये. भावना ह्या मनातून निर्माण होतात. आपण भावना आपल्या मनात जरूर जपाव्यात परंतु रागाला आपल्या मनात घर करू देऊ नये. ज्यावेळी आपल्या मनात रागाने घर केले त्यावेळी आपले मन दूषित व्हायला सुरुवात होते आणि दूषित मन चांगले निर्णय देऊ शकत नाही. आपल्या
चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून भावना जरूर जपाव्यात, पण रागाला घर करू देऊ नये. तेव्हा आपण समाधानी मन मिळवू शकतो. राग मनात ठेवला तर तो अंगार बनतो आणि सुख जाळतो. आपण एखाद्याविषयी आपल्या मनात राग ठेवला तर त्याची दाहकता खूप वाढत जाते आणि आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याचे परिणाम म्हणून आपणाला आपले सुख त्यागावे लागते. आपल्याला केवळ दुःखाला सामोरं जावं लागतं. राग मनात ठेवून कोणतीही कृती केली तर ते आपल्या सुखाचा नाश करते. पर्यायाने राग मनात ठेवला तर ते आपले सुख नाहीसे करते, आपल्याला दुःखात लोटते, आपलं मन समाधानी राहत नाही. ज्याच्याकडे राग कमी त्याच्याकडे मित्र जास्त. जो व्यक्ती राग करत नाही किंवा मित्रांविषयी राग धरत नाही त्याला खूप मित्र असतात. कारण असा व्यक्ती सर्व मित्रांची अडचण समजून घेऊ शकतो आणि तो त्यांच्यावर चिडत नाही. असा व्यक्ती प्रत्येक मित्राचे मन जपत असतो आणि मन जपणारा मित्र सर्वांना आवडतो. म्हणून जो व्यक्ती राग कमी करतो अशा व्यक्तीचे मित्रही खूप असतात. कारण त्या मित्रांना असा विश्वास असतो, हा आपल्या प्रत्येक अडचणीत कामाला येणार आहे. कारण तो आपले मन जाणतो आणि मन जपतो. म्हणून राग कमी करा, मित्र वाढवा आणि सुखी आयुष्य जगा. रागाला तोंड देण्यासाठी मौन नाही तर जागरूकता आवश्यक. रागाला तोंड देण्यासाठी मौनासोबत जागरूकता देखील तितकीच आवश्यक. मौन कधी उपयोगी पडते तर मन जागृत असते तेव्हा. रागाने मन विचलित होते. मन स्थिर आणि समाधानी ठेवायचे असेल तर जागरूकता असणे आवश्यक आहे. स्थिर आणि समाधानी मन हे आपणाला रागावर विजय मिळवण्यासाठी कामास येते. म्हणून मौन आणि जागरूकता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. श्री स्वामी समर्थ.